हेडलाईन्स नंतर आपण बातम्या सविस्तर बघूयात। महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या मार्गात अनेक अडथळे येत आहेत। मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। आता फक्त बैठका घेऊन औपचारिक घोषणा होणं बाकी आहे। त्यातच आता एकनाथ शिंदेंनी नवा ट्विस्ट आणलाय। मुख्यमंत्री काल तडकाफडकी साताऱ्यातल्या त्यांच्या दरेगावी मूळगावी गेल्यात। या ठिकाणी ते सध्या पोहोचले आहेत। शिंदे सर्व बैठका रद्द करून गावी निघून गेल्यानंतर मात्र आता भाजपचं टेन्शन वाढलंय। शिंदेंनी साधलेल्या दुराव्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चाही वाढल्यात। सत्तेत स्वतः शिंदे नसतील अशी ही माहिती मिळते। त्यामुळे आता आज शिंदे मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यताही वर्तवली जाते। महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या मार्गात अनेक अडथळे त्यामुळे आपल्याला बघायला मिळतात। एकनाथ शिंदेंनी नवा ट्विस्ट आणलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल तडकाफडकी साताऱ्यातल्या त्यांच्या दरेगावी गेले आहेत। शिंदे सगळ्या बैठका रद्द करून गावी निघून गेलेत। त्यानंतर आता भाजपचं मात्र चांगलंच टेन्शन वाढलंय। शिंदेंनी साधलेल्या दुराव्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगू लागल्यात। सत्तेत स्वतः शिंदे नसतील अशी ही माहिती मिळते। त्यामुळे आज शिंदे मोठा निर्णय घेण्याची शक्यताही वर्तवली जाते। या संदर्भात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगावातून आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर आहेत आपल्यासोबत। सुजित, आपण पाहतोय काल मुंबईमध्ये बैठक होती महायुतीची। काल अनेक घडामोडी घडणार होत्या, मात्र त्या अगोदरच काळजीवाहू मुख्यमंत्री थेट दरेगावात पोहोचले आहेत। सध्या दरेगावात काय अपडेट मिळत आहेत आणि पूर्ण दिवसाचा त्यांचा दिनक्रम कसा असणार आहे? वर्षा, खरं तर संपूर्ण महाराष्ट्र आणि दिल्लीतलं वातावरण तापलेलं आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री काल दरेमध्ये त्यांचं सहपत्नीक त्यांचं आगमन झालेलं आहे। काल मुख्यमंत्री ज्यावेळेस दरेगावात त्यांचं आगमन झालं, फार काही आनंदित मुख्यमंत्री असे नव्हते। म्हणजे जो कायम त्यांचा चेहरा असतो किंवा लोकांशी बोलणं असतं, फार काही लोकांशी त्यांनी चर्चाही करण्याचं टाळलेलं आहे। थेट ज्यावेळेस ते हेलिपॅडवर उतरले तिथून थेट ते त्यांच्या घरी गेले। घरातनं संध्याकाळपर्यंत बाहेर आले नव्हते। आजही आता आपल्याला जी माहिती मिळत आहे की मुख्यमंत्री आज दिवसभर आराम करणार आहेत। आराम करून जर मुख्यमंत्र्यांची जर इच्छा झाली तर ते त्यांच्या जी आसपास त्यांची जी शेती आहे त्या शेतीमध्ये फेरफटका मारू शकतात, गोठ्यामध्ये जाऊ शकतात। एवढीच आता तुर्तास माहिती मिळत आहे। मात्र एक नवीन अपडेट मी तुम्हाला देईन की कालपासून ज्यावेळेस मुख्यमंत्री दरेगावमध्ये आले तेव्हापासून इथले जे सगळे नेटवर्क्स होते हे बंद करण्यात आले होते। म्हणजे BSNL असेल, जिओ असेल, एअरटेल असेल, हे सगळे नेटवर्क्स बंद करण्यात आले होते। काल रात्री उशिरा नेटवर्क कनेक्टिव्हिटी दरेगावामध्ये चालू झालेली आहे। त्यामुळं काल तर दिवसभरात कोणी कुणाशी संपर्क साधता येतच नव्हतं। आज नेटवर्क चालू झाल्यामुळं मे बी मुख्यमंत्र्यांचे पुन्हा संपर्क चालू होतील, काही लोक संपर्क करतील। पण आता तिथं जे पोलीस आहेत किंवा त्यांच्याकडनं जी आपल्याला माहिती मिळते की मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आज कुणालाही अलाउड करणार नाही, मुख्यमंत्री कुणालाही भेटणार नाहीत। जर मुख्यमंत्र्यांची इच्छा झाली तर माध्यमांशी मुख्यमंत्री बोलू शकतात, अशी एवढी तुर्तास माहिती मिळत आहे। आणखीन एक महत्वाची मी अपडेट आपल्याला देईन की दरेगावामधली जी चर्चा आहे, दरेगावामधल्या लोकांचं असंही अजून मत आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे येतील। एकनाथ शिंदेंना 2 वर्षाचा कार्यकाळ अमित शहा आणि पंतप्रधान मोदी हे देतील आणि दरेगावात पुन्हा जल्लोष होईल, अशी एक भाबडी आशा दरेगावातील लोकांची आहे। आता नेमकं मुख्यमंत्री नेमके काय स्टेप्स घेणार आहेत, कारण का शिंदे गट जो आहे, शिंदे गट हा राज्याच्या गृहमंत्री पदासाठी अडून बसलेला आहे अशी माहिती मिळते। दुसरी गोष्ट, विधान परिषदेचं सभापती पद पाहिजे, ऊर्जा खातं पाहिजे, अशी वेगवेगळी महत्वाची जी खाती आणि पदं आहेत ही एकनाथ शिंदेच्या शिंदे गटाला पाहिजे आहेत। आणि दुसऱ्या बाजूला शिरसाट साहेबांनी पण सांगितलेलं की ज्यावेळेस क्लिष्ट आयुष्यात असे काही निर्णय होत असतात त्यावेळेस मुख्यमंत्री आपलं गाव बरं म्हणून दरेगावाला येत असतात आणि दरेगावातूनच ते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावरती लक्ष ठेवून आपले निर्णय घेतील असंही बोललं जात आहे। वर्षा, निश्चितच सुजित, आपण पाहिलं याआधी देखील अनेकदा मुख्यमंत्री अर्थातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री अनेकदा दरेगावी पोहोचले आहेत। नेहमी ते नाराज असल्यावरच पोहोचतात असं अनेकदा बोललं जातं आणि संजय शिरसाट यांनी देखील एक महत्त्वाचं विधान केलं। राज्यात जेव्हा पेच प्रसंग निर्माण होतो तेव्हा मुख्यमंत्र्यांना विचार करण्यासाठी वेळ लागतो आणि यासाठीच ते आपल्या दरेगावी पोहोचतात। नेमकं काय सुचवायचंय संजय शिरसाट यांना आणि याच वक्तव्याच्या अनुषंगानं तिथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला कोणी येतंय का? त्यांचे आमदार असतील किंवा मग कोणतेही खासदार?
आतापर्यंत तरी कोणाची अशी इन्फॉर्मेशन मिळाली नाही की स्पेसिफिक कोण शिंदे गटातले कुठले नेते हे मुख्यमंत्र्यांना भेटायला येऊ शकतात अशी आता तरी कुठल्या तुर्तास तरी माहिती नाहीये. परंतु आज दिवसभरात जर काही फार मोठ्या घडामोडी घडल्या तर काही जण येऊ शकतात. कारण का पूर्वीच्या काळात आपण ही बघितलेलं आहे की अनेक नेते मंडळींना मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून हेलिकॉप्टरनी बोलवून दरेगावात बोलवले आहे चर्चा करण्यासाठी. कारण का पूर्वीच्या काळात आपण एक दोन निर्णयाच्या वेळेस स्वतः संजय शिरसाट हे हेलिकॉप्टरनी दरेगावात दाखल झाले होते. तर आज दिवसभरात नेमके कुठले नेते येणार ह्याच्याकडे आपलं बारकाईने लक्ष असेल. पण संजय शिरसाट नी जे सुचवलेलं आहे हे फार मोठं बोलकं विधान आहे की मुख्यमंत्री हे काहीतरी डिसिजन घेऊ शकतात. याचा अर्थ महाराष्ट्राच्या सगळ्या राजकीय व्यवस्थेमध्ये काही भूकंप होतोय का, म्हणजे हे जे विधान आहे याच्यामुळे राजकीय भूकंप काय होतोय का फारकत घेतली जाते. कारण का दुसऱ्या बाजूला अजितदादांनी स्पष्टपणे आपला पाठिंबा भारतीय जनता पार्टीला जाहीर केलेला आहे. तसा पाठिंबा अजूनपर्यंत तरी शिंदे गटाने जाहीर केलेला नाहीये. फक्त मोदी आणि शहा निर्णय जो घेतील तो आम्हाला मान्य राहील एवढं म्हटलेलं आहे. पण मुख्यमंत्र्यांचं दरेगावाला येणं हे फार काही बोलून जात आहे. वर्षा, निश्चितच सुजित, त्यामुळे आता येणाऱ्या काळात दरेगावासह राज्यात नेमक्या अजून काय घडामोडी घडतात त्याकडे आपलं लक्ष असेल. सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.